एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. मला हे टेबल हलवायचंय, पण हे किती जड आहे. संजीव, संजीव, मला हे टेबल हलवायला मदत कराल का? इतकं जड? हे अगदी अशक्य आहे. बाबा, बाबा, जरा मदत करा. का नाही? बाजूला हो. आता सगळेजण एकत्र. 1 2 3 टाकला. आजोबा, आईला एकटीला ते टेबल सरकवता आलं नाही. आई आणि बाबांना सुद्धा ते टेबल सरकवता आलं नाही, पण तुम्ही गेल्यावर ते टेबल सरकवलं. तुम्ही किती ताकदवान आहात. असं नाहीये बेटा. पण ते टेबल सरकलं तुम्ही त्यांना मदत केल्यानंतरच. जाऊ देत. मी तुला एक गोष्ट सांगतो. ये! गोष्टीची वेळ. खूप वर्षांपूर्वी एक शिकारी पक्ष्यांना पकडून आणि त्यांना श्रीमंत लोकांना विकून आपलं जीवन जगत असे. किती मस्त जाळं पसरलंय. मी त्या पक्ष्यांना अडकवायला यावर थोडे दाणे टाकेन. मी संध्याकाळी परत येऊन बघतो की काय मिळालंय. काही वेळानंतर कबुतरांचा एक थवा तिकडे येतो. अरे बघा, तिकडे खूप दाणे आहेत. जरा वेळ थांबूयात आणि दाणे खाऊयात. अरे नाही, हे तर जाळं आहे. आता आपलं काही खरं नाही. थांबा थांबा सगळ्यांनी, घाबरू नका. मित्रांनो, जर आपण घाबरलो आणि काही केलं तर यातून बाहेर पडणार नाहीये. म्हणून आपण सगळे शांत राहून काहीतरी पर्याय शोधू. ठीक आहे, मला काहीतरी सुचलंय. जर तुम्ही एकटं उडण्याचा प्रयत्न केला तर जमत नाही. जाळं तुम्हाला पकडेल. आता आपण दुसरं काहीतरी करूया. ओह, अरे बघा, तो शिकारी आला. थांबा. एकट्याने उडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला काय करायचंय तर सगळ्यांनी आपले पंख काढून एकत्र उडायचंय. विश्वास करा, हे नक्की काम करेल. आपल्याकडे वेळ नाहीये. मी 3 पर्यंत मोजेल आणि सगळ्यांनी जितक्या जोरात शक्य तितके आपले पंख फडफडवा. 1 2. वाह, किती मोठा खजिना आहे. आज रात्री मी खूप पैसे कमावणार आहे. 3. अरे नाही, माझी कबुतरं आणि माझं जाळं सुद्धा गेलं. तर अशा प्रकारे कबुतरं उडण्यात यशस्वी झाली. पण आजोबा, ती कबूतर त्या जाळ्यातून कशी काय सुटली? अरे ते सोपं होतं. ते सगळे उंदराचे मित्र होते. उंदरांनी थोड्याच वेळात जाळं कुरतडून टाकलं. किती मस्त गोष्ट आहे. हो, हे एका कबुतराने करणं शक्य नव्हतं. ते पळून जाऊ शकले कारण त्यांनी एकत्र काम केलं. ओ, म्हणून ते टेबल सरकलं जेव्हा तिघांनी एकत्र प्रयत्न केलात. हो बेटा, एकीमध्येच बळ असतं. मुलांनो, चला आता टेबलावर या. जेवण वाढलं आहे.